महाराज आपण तहसीलला आलेले आहेत. आपलं काय काम होतं तहसील कार्यालयात? तहसील कार्यालयामध्ये माझं काम असं होतं की 3 वर्षाच्या अगोदर मला आपली कवडे साहेबाकडून पेन्शन माझं चालू झाली. तर त्याच्यामुळं माझे दुसरे काही बांधव होते, त्यांची इच्छा होती की बाबा त्यांना तुम्ही बोलून तुम्ही करा, एवढे आपलं एवढं हे काम करून घ्या पगार. तर त्या निमित्तामुळे मी इकडे आलो. अच्छा, तर तुम्ही इकडे आलते तर तुम्हाला कोणाशी संपर्क केला तुम्ही? कवडे साहेबासोबत. याच्या आधी तुम्ही किती लोकांजवळ फायली बरोबर दिल्या? ह्याच्या अगोदर मी बरेचसे लोकांजवळ फायली बरोबर दिले, परंतु काय टाळाटाळ होऊ लागली. पण ती ज्यावेळेस आमच्या गुरु माझे गणेश महाराज जातो त्यांच्यामुळं ह्याच्यासोबत संपर्क झाला, ह्याच्यासोबत साहेबासोबत संपर्क झाला. त्यावेळेस मला एक वेळेस त्यांनी मला नुसतं बघितलं की अरे बापरे आपण खुद येऊन मला भेटले, म्हणजे तुमची फाईल मी मंजूर करून देणार. अच्छा, तर कवडे साहेबांनी तुमची फाईल मंजूर केली, तुमच्या खात्यात पैसे वर्ग झाले का? हो, 3 वर्ष झालं मला याचा लाभ भेटतो. अच्छा अच्छा अच्छा, तर तुम्ही आज खास करून समजा कवडे साहेबाला भेटायला चालते समजा? अच्छा अच्छा अच्छा. इथं हे लाभार्थी आहेत, ते दोन्ही डोळ्यांना यायला दिसत नाही आणि इथं चौरे साहेब पण बसलेले आहेत. कवडे साहेबांनी ह्या लाभार्थ्यांना चाराने न घेता लोकांची सेवा केली. आणि आपलं नाव काय म्हणलंय? मनोहर शिंदे. मनोहर शिंदे, राहणार वाटूरचे आहेत. कवडे साहेबांनी वाटूरच्या आतापर्यंत कमीत कमी 3,000 फायली 300 फायली मंजूर केल्या. त्यात काही अपंग आहे, काही विधवा आहे, काही संजय गांधीचे आहे, काही. तरी या लाभार्थीकडून कवडे साहेबाचं कौतुक करण्यात आलेलं आहे. आणि इथं आपले चौरे साहेब पण अधिकारी बसलेले आहेत. तरी या लाभार्थीकडून परत एकदा आपण कवडे साहेबाचं हार्दिक स्वागत करतो. तुमची काय इच्छा आहे? कवडे साहेब, 1 मिनटं, आपलं काय म्हणत होतं का ते? आज आपल्या या परतूर तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागामध्ये माझे मित्र संगीत विशारद मनोहर महाराज शिंदे हे या दिव्यांगाच्याच लाभार्थ्यासाठी माझ्याकडे आले होते. कारण त्यांचे बरेच दोस्त कंपनी आहेत परतूर तालुक्यामध्ये दिव्यांग. त्या लाभार्थ्याच्या त्यांची जशी मी फाईल मंजूर केली 2-4 वर्षापूर्वी, तसं त्यांचं म्हणणं होतं की माझे जे दोस्त आहेत तर परतूर तालुक्यातले मित्र कंपनी पाहुणे दोस्त जे कोणी असतील त्यांच्या फायली ते माझ्याकडं सांगित असतील कवडे साहेब आमच्या फायली करून द्या. परंतु आपण हे सगळं काम करत असताना लोणीकर साहेब पालकमंत्री असताना आपण या तहसीलच्या आवारात फार मोठं दिव्यांगासाठी एक शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिरामध्ये 1000 दिव्यांगाचे प्रमाणपत्र लोणीकर साहेब पालकमंत्री असताना 1000 परतूर तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यांना आपण प्रमाणपत्र तेव्हा लोणीकर साहेबांनी मिळवून दिलेले. आपल्या परतूर तालुक्यामध्ये जे काही कोणी दिव्यांग असतील, दुर्धर आजारामध्ये असतील, यांनी या आपल्या तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात संपर्क करून आपले प्रस्ताव दाखल केले पाहिजे, दाखल करायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात आपण परतूर तालुक्यामध्ये एकही असा दिव्यांग राहणार नाही की तो या योजनेपासून वंचित राहील असं राहू देणार नाही. तर दुसरी गोष्ट, आपल्या परतूर तालुक्यामध्ये सर्वाधिक दिव्यांग आपण मंजूर केले, दुर्धर आजारवाले लाभार्थी मंजूर केले. संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे जवळपास 13,000 लाभार्थी आपण आतापर्यंत मंजूर केलेले. आता हा शासनाचा जो सेवा पंधरवाडा आहे, महसूल पंधरवाडा, या पंधरवाडानिमित्त आपण आदरणीय लोणीकर साहेब भैयासाहेब लोणीकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण परतूर तालुक्यामध्ये बऱ्याच गावात जाऊन आपण लाभार्थ्यांची शोध मोहीम चालू केलेली आहे. आज या आपल्या कार्यालयामध्ये आमचे दिव्यांग बांधव मनोहर शिंदे यांचं मी काम करून दिलं. हे वाटूर येथील रहिवासी असून यांनी माझ्याकडून अशा बऱ्याच दिव्यांग बांधवाच्या प्रस्ताव मला मंजूर करण्यासाठी आजपर्यंत भाग पाडलेले आहे. आणि संप्रदायाचे माणसे आपण हे करत असताना हे सगळं लोणीकर साहेब आणि राहुल भैया लोणीकर यांच्याच मार्गदर्शनात आपण परतूर तालुक्यामध्ये ते म्हणतील, ते सांगतील, ते जसं मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपण संचिका मंजूर करत असतो. संचिका मंजूर करत असताना कुठलाही जातीभेद पक्षीभेद
ठेवत नाही. म्हणून आजपर्यंत आपल्या परतूर तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक परतूरच्या तहसीलदार प्रतिभाताई गोरे यांचंही या विभागावर या विभागाला झुकतं माप असतं. अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या तहसीलदार आमच्या संजय गांधी विभागातील काळेसाहेब असतील, जगताप मॅडम असतील, चौरेसाहेब असतील, गुत्थे असतील, हे अत्यंत चिवाटीने काम करणारे अधिकारी 10 रुपये 1 रुपयाही कोणाचा घेत नाही. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे संजय गांधी विभागाचा. 1 रुपयाचाही कुणाला 1 रुपयाही न घेणारे आमच्या कार्यालयातील हे सर्व अधिकारी आहेत. अत्यंत जीव तोडून काम करणारी यंत्रणा आहे. आदरणीय परतूरच्या तहसीलदार यांना तर मी धन्यवाद देतो की यांच्या काळात जवळपास सर्वाधिक प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि त्यात दुर्धर आजाराचे जवळपास आजपर्यंत आपण 100 लाभार्थी मंजूर करून केले. यांचं पूर्ण श्रेय परतूरच्या तहसीलदार प्रतिभाताई गोरे अत्यंत वेगवान काम करणाऱ्या, अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या तहसीलदार आहेत. धन्यवाद.